श्री गुरुचरित्र अध्याय 47. श्री गणेशाय नम. श्री सरस्वते नम. श्री गुरुभ्यो नम. सिद्धमणे नामधारकासी अपूर्व एक कथा वर्तली परी. श्री गुरुचरित्र अति कौतुकेसी परम पवित्र ऐकपा. गाणगापुरी असता श्री गुरु ख्याती झाली अपारू. भक्त होता एक शूद्रो नाम तया पर्वतेश्वर. त्याच्या भक्तीचा प्रकारू सांगेन ऐका मन स्थिरू. भक्ती केली श्री गुरु काया वाचा मने करुणी. श्री गुरु नित्य संगमासी जात असती अनुष्ठानासी. मार्गी तो शूद्र परियेसी आपुले शेती उभा असे. श्री गुरु ते नित्य देखोणी येई धावत शेतांतुणी. साष्टांगी नमन करुणी पुनरपी जाया आपुले स्थाना. माध्यान्ह काळी मठासी येता मागुती नमस्कारी परियेसी. ऐसे किती दिवस वर्षी शूद्र भक्ती करीतसे. श्री गुरु तयासी न बोलती नमन केली उगीच असती. येणे विधी बहुकाळ क्रमिती आला शूद्र नमस्कारा. नमन करिता शूद्रासी पुसती श्री गुरु संतोषी. का रे नित्य कष्ट तोसी आड पडतोसी येऊन या. तुझे मनी काय वासना सांगे त्वरित विस्तारुण. शूद्र विनवी कर जोडून शेत आपुले पिकावे. श्री गुरु पुसती तयासी काय पेरिले तुझ्या शेतासी. शूद्र म्हणे यावनाळ भोवसी पीक जाहले तुझे धर्मे. तुम्हासी नित्य नमन करिता पीक दिसे अधिकता. पोटरे येतील आता आता तुझे धर्मे जेऊ. स्वामी यावे शेतापाशी पाहावे अमृत दृष्टीसी. तू समजता प्रतिपाळीसी शूद्र म्हणून नुपेक्षावे. श्री गुरु गेले शेतापाशी पाहुणी म्हणती त्या शूद्रासी. सांगेन तूज जरी ऐकसी विश्वास होईल बोलाचा. जे सांगेन तुझ एक वाक्यसी जरी भक्तीने अंगीकारिसी. तरीच सांगू परियेसी एको भावे त्वा करावे. शूद्र विनवी स्वामी आसी गुरुवाक्य कारण आम्हासी. दुसरा भाव मजपाशी नाही स्वामी म्हणतसे. मग निरोपिती श्री गुरु त्यासी आम्ही जातो संगमासी. परतोनी येऊ माध्यान्हेसी तव सर्व पीक कापावे. ऐसे सांगोनी शूद्रासी श्री गुरु गेले संगमासी. शूद्र विचार करी मानसी गुरुवाक्य मज कारण. शीघ्र आला ग्रामांत अधिकारी आसी विनवीत. खंडोनी द्यावे आपले शेत गत संवत्सराप्रमाणे देईन धान्य. अधिकारी म्हणती त्यासी पीक जाळले भाऊ शेतासी. म्हणून गुत्का मागतोसी अंगीकारण करू जाण. नाना प्रकारे विनवी त्यासी द्विगुण देईन गत संवत्सरासी. अंगीकारिले संतोषी वचनपत्र लिहूनी घेती. आपण अभयपत्र घेऊनी लोक मिळवून तक्षणी. गेला शेता संतोषोनी कापीन म्हणे वेगेसी. कापू आरंभिले पिकासी स्त्री पुत्र वर्जिती त्यासी. पाषाण घेऊनी स्त्री पुत्रांसी मारू आला तो शूद्र. समस्तांते मारी येणे परी पळत आली गावा भीतरी. आड पडती राजद्वारी पिसे लागले पतीसी. पीक होते भोवसी कापुनी टाकितो मूर्खपणेसी. वर्जिता पहा आम्ही त्यासी पाषाण घेऊनी मारितो. संन्यासी यतीश्वराच्या बोले पीक सर्वही कापिले. आमुचे जेविते भान गेले आणिक मासा भक्षितो आम्ही. अधिकारी म्हणती तयांसी कापिना का आपुल्या शेतासी. पत्र असे आम्हापाशी गत वत्सरेसी द्विगुण द्यावे. वर्जावया मानसे पाठविती नायके शूद्र कवणे गती. शूद्र म्हणे जरी अधिकारी भीती पेवी धन्य असे ते देईन. चाओनी सांगते अधिकारी आसी आम्ही सांगितले त्या शूद्रासी. त्याने सांगितले तुम्हासी विनोद असे परियेसा. जरी भीतील अधिकारी तरी धन्य देईन आताची घरी. गुरे बांधीन त्यांचे द्वारी पत्र आपण दिले असे. अधिकारी म्हणती तयासी आम्हा चिंता असे कायसी. पेवे ठाऊकी असती आम्हासी धान्य असे अपार. इतके होता शूद्र देखा पीक कापिले मनपूर्वका. उभा असे मार्गी ऐका श्री गुरु आले परतोणी. नमन करुणी श्री गुरुसी शेत कापिले दाविले त्यांसी. श्री गुरुनाथ म्हणती तयासी वाया कापिले म्हणोनी. विनोदे तुझ सांगितले तू निर्धारे कापिले. म्हणे तुमचे वाक्य भले तेची कामधेनु मज. ऐसे ऐकुनी श्री गुरु म्हणती निर्धार असेल तुझे चित्ती. होईल अत्यंत फळश्रुती चिंता न करी म्हणून. ऐसे सांगुनी श्री गुरुनाथ आले आपण ग्रामांत. सवे शूद्र असे येत आपुले घराप्रती गेला.
पुसावया लोक येती समस्त, होतसे त्याचे घरी आकांत. स्त्री पुत्र सर्व रुदन करीत, म्हणती आमुचा ग्रास गेला. शूद्र समजता संभोगी, न करी चिंता रहा सुखी. गुरु सोयने निजे मूर्खी, कामधेनू असे वाक्य त्यांचे. एकेकाचे सहस्र गुण, अधिक लाभाल तुम्ही जण. स्थिर करा अंतकरण, हानी नव्हे मी जाणे. नर म्हणता तुम्ही त्यासी, शिवमुनी असे भरवसी. असेल कारण पुढे आम्हासी, म्हणून निरोपिले ऐसे मज. श्री गुरु कृपा होय ज्यासी, दैन्य कैंचे असे त्यासी. निधान जोडले आम्हासी, म्हणून तो शूद्र सांगतसे. नाना परीने स्त्रीपुत्रांसी संभोगीतसे. शूद्र अतिहर्षी, इष्टवर्ग बंधुजनासी. येण्याची रीती सांगतसे. समस्त राहिले निवांत, ऐसे 8 दिवस क्रमित. वारा वाजला अतिशीत, ग्रामीणचे पीक नासले. समस्त राष्ट्रींचे पीक देखा, शीते नासले सकळिका. पर्जन्य पडिला अकाळिका, मूळ नक्षत्री परियेसा. ग्राम राहिला पिके विण, शूद्र शेत वाढले दशगुण. वाढले यावनाळ सगुण, एकेका 11 फरगडेसी. पीक झाले अत्यंत, समस्त लोक विस्मय करीत. देश राहिला स्वभावे दुष्कृत, महदाश्चर्य झाले देखा. ते शूद्र स्त्री संतोषोनी, शेता आली पूजा घेऊनी. अवलोकितसे आपुले नयनी, महानंद करीतसे. येऊनी लागे पतीचे चरणी, विनवीतसे कर जोडुनी. बोले मधुर करुणावचनी, क्षमा करणे म्हणतसे. अज्ञान मध्ये अति वेष्टिले, नेनता तुम्हासी अति निंदिले. श्री गुरु कैंचा काय ऐसे म्हणितले, क्षमा करणे प्राणेश्वरा. ऐसे पतीसी विनवोनी, शेतींचे पांडवांसी पूजोनी. विचार करीती दोघे जणी, श्री गुरु दर्शना जावे आता. म्हणून सर्व आयतीसी, पूजो आली श्री गुरुसी. स्वामी पुसती तयांसी, काय वर्तमान म्हणून या. दोघे जण स्तोत्र करीती, जय जया शिव मुनी म्हणती. कामधेनू कुळदैवती, तुची आमुचा देवराया. तुझे वचनामृत आम्हा चिंतामणी, प्रकार महिमा पूर्ण जाहले आमुचे काम्या. शरण आलो तुझ आजी, भक्तवत्सल ब्रीद ख्याती. ऐसे जगी तुझ वाणीती, आम्ही देखिले द्रष्टंती. म्हणून चरणी लागली, नाना प्रकारे पूजा आरती. शूद्र स्त्री करीतसे भक्ती, श्री गुरु संतोषले अतिप्रीती. म्हणती लक्ष्मी अखंड तुझे घरी. निरोप घेऊनी दोघे जण, गेली आपुले आश्रमासी जाण. करिता मास काळ क्रमण, पीक जाहले अपार. गत संवत्सराहुनी देखा, शतगुण जाहले धान्य अधिका. शूद्र म्हणतसे ऐका, अधिकारियासी बोलावणी. शूद्र म्हणे अधिकारियासी, पीक गेले सर्व गावांसी. रीता दिसतसे कोठारासी, आपण देईन अर्धवाटा. गत वस्तर द्विगुण आम्हा तुम्हासी, अंगीकृत होय परियेसी. धान्य जाहले बहुवसी, शताधिक गुण देखा. देईन अर्धा भाग मी संतोषी, संदेह न करा हो मानसी. अधिकारी म्हणती तयासी, धर्महानी केवी करू. गुरु कृपा असता तुझवरी, पीक जाहले बहुता परी. नेऊन या आपले घरी राज्य करी, म्हणती त्यासी. गुरु कृपा असता तुझवरी, पीक जाहले बहुता परी. नेऊन या आपले घरी राज्य करी, म्हणती त्यासी. संतोषोनी शूद्र देखा, विप्रांसी वांटी धान्य अनेका. घेऊनी गेला सकळिका, राजवाटा देऊनी. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु चरित्र महिमा परियेसी. दृढ भक्ती असे सदा ज्यासी, कैंचे दैन्य तया घरी. सकळाभीष्ट तयासी होती, लक्ष्मी राहे अखंडिती. श्री गुरु सेवा भाव भक्ती, म्हणे सरस्वती गंगाधर. इति श्री गुरु चरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे. शूद्रवर प्रधान नाम सप्तचत्वारिंशोऽध्याय. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु.